नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून 20 मार्च 2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। जर मित्रांनो तुमचं वय 38 वर्षापर्यंत असेल तर तुम्ही या पदांसाठी ऍप्लिकेशन करू शकणार आहे। यामध्ये राखीव प्रवर्गासाठी वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे। 17,000 ते 35,000 रुपये पर्यंत पगार तुम्हाला या पदांसाठी दिला जाणार आहे। विविध पदांची भरती या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत या ठिकाणी केली जाणार आहे। तर मित्रांनो, कसं अप्लाय करायचं, कोण अप्लाय करू शकतं, संपूर्ण डिटेल्स आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जात आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून 6 मार्च 2025 पासून 20 मार्च 2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। मित्रांनो, अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ही जी पीडीएफ दिलेली आहे, पीडीएफच्या शेवटी दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करायचा आहे। व्यवस्थित भरून दिलेल्या ऍड्रेसवरती 20 मार्च 2025 पर्यंत पाठवायचा आहे। यामध्ये कोणकोणते पद भरले जाणार तुम्ही बघू शकता। सर्वप्रथम डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट, डेंटल सर्जन, ज्युनियर इंजिनियर, आयडिओलॉजिस्ट, एसटीएस, डेंटल हायजिनिस्ट, टेक्निशियन एक्सरेज, टेक्निशियन सिटी स्कॅन, पब्लिक हेल्थ मॅनेजर, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर, डाटा एंट्री ऑपरेटर आणि एमपीडब्ल्यू मेल सारखी महत्वाची पदं या ठिकाणी भरली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट एनसीडी या पदासाठी मेडिकल ग्रॅज्युएशन तुमचं असणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो, 35,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे। पुढचं जे पद आहे डेंटल सर्जन, यासाठी बीडीएस किंवा एमडीएस तुमचं असणं आवश्यक असणार आहे। याचबरोबर 2 वर्षाचा गव्हर्नमेंटचा एक्सपिरियन्स या पदासाठी मागितलेला आहे। मित्रांनो, या पदासाठी 30,000 रुपये प्रति महिन्याचा पगार तुम्हाला दिला जाणार आहे। त्यानंतर ज्युनियर इंजिनियर आणि आयडिओलॉजिस्ट या पदांसाठी सिव्हिल किंवा आयडिओलॉजिस्ट मधनं तुमची डिग्री असणं आवश्यक असणार आहे, ज्यासाठी 25,000 रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे। पुढचं जे पद आहे एसटीएस, या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे। 20,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो, डेंटल हायजिनिस्ट, टेक्निशियन एक्सरेज आणि टेक्निशियन सिटी स्कॅन या पदांसाठी दिलेल्या फील्डमधनं तुमचा डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे आणि या पदासाठी 17,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे। कोणत्याही प्रकारचं एक्सपिरियन्सची या ठिकाणी आवश्यकता नसणार आहे, म्हणजे फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात। मित्रांनो, पब्लिक हेल्थ मॅनेजर हे जे पुढचं पद आहे, या पदासाठी तुम्ही बघू शकता एमबीबीएस किंवा हेल्थ सायन्स मधून तुमचं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक असणार आहे, ज्यासाठी 32,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आणि डाटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी देखील तुम्ही बघू शकता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे। 35,000 रुपये आणि 18,000 रुपये अनुक्रमे या ठिकाणी पगार तुम्हाला दिला जाणार आहे। मात्र डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी तुमच्याकडे इंग्लिशचा 40 वर्ड पर मिनिट आणि मराठीचा 30 वर्ड पर मिनिट इतका टायपिंग स्पीड असणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर एमपीडब्ल्यू हे जे पद आहे फक्त मेल कॅन्डिडेटसाठी असणार आहे। यामध्ये तुमची 12वी असणं आवश्यक असणार आहे आणि स्वच्छता निरीक्षकचा कोर्स देखील तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे। फ्रेशर देखील या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे। 18,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे। मित्रांनो, तर उमेदवारांसाठी काही महत्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। अप्लाय करण्याच्या अगोदर या संपूर्ण सूचना तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे। यामध्ये विशेषज्ञ, अतिविशेषज्ञ व वैद्यकीय अधिकारी हे जे पद आहे, या पदासाठी नव्याने जाहिरात निघणार नाही। या पदांसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी 11 वाजता वॉक इन इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांनी अर्ज करणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, हे जे पद आहे ही केवळ कंत्राटी स्वरूपाचे असं असणार आहे। 29 जून 2025 पर्यंत हा कालावधी असणार आहे। यामध्ये जर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल, सॅटिस्फॅक्टरी असेल, तर तुम्हाला या ठिकाणी हा जो पिरियड आहे हा एक्सटेंड करून देखील दिला जाऊ शकतो। यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष तर राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत वयाची विशेष सूट असणार आहे। उमेदवार हा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे। तसेच काही पदांकरता संबंधित काउन्सिलचे नोंदणी आणि पूर्व नोंदणी केलेले प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे। मित्रांनो, एकापेक्षा जास्त पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर प्रत्येक पदासाठी तुम्हाला सेपरेट अर्ज करणं आवश्यक असणार आहे। तसेच सेपरेट परीक्षा फी देखील भरणं आवश्यक असणार आहे।
यामध्ये सविस्तर जाहिरात असेल, पात्र उमेदवारांची यादी, निवड यादी, प्रतीक्षा यादी, पदभरती या संदर्भाच्या संपूर्ण सूचना वेळोवेळी तुम्हाला www.bid.government.in या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे। यासाठी या संकेतस्थळाला वेळोवेळी तुम्हाला व्हिजिट करायचे आहे। यामध्ये मित्रांनो प्रति महिना तुम्हाला हे मानधनावरती हे पद जे आहे ती भरली जाणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। तसेच मित्रांनो उमेदवारांनी केलेल्या अर्जानुसार अर्जाची छाननी करून गुणानुक्रमे उमेदवारांची निवड या ठिकाणी करण्यात येणार आहे। यामध्ये राखीव प्रवर्गाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास खुल्या प्रवर्गातून हे पद जे आहे ती भरली जाणार आहे। आता राखीव प्रवर्गासाठी 250 रुपये तर खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। परीक्षा शुल्क तुम्ही हे जे स्कॅन इथं दिलेला आहे या स्कॅनद्वारे करू शकणार आहे किंवा UPI ID द्वारे देखील करू शकणार आहे। UPI ID तुम्ही या ठिकाणी बघू शकता। मात्र परीक्षा शुल्क भरल्यानंतर त्याची जी पावती ती तुम्हाला अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे। तसेच मित्रांनो अर्जासमोर तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र देखील जोडायचं आहे। त्याचे देखील नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ही जी PDF दिली आहे PDFच्या शेवटी दिली आहे तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करायचा आहे। व्यवस्थित भरून अर्जासोबत तुम्हाला तो जोडायचा आहे। आता मित्रांनो कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे ती डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये रक्कम भरलेली पावती, जन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक अर्थसंबंधीचे सर्व कागदपत्र, त्यानंतर जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, आभा कार्ड असेल तर आभा कार्ड, अनुभव प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे 2 फोटोग्राफ आणि या सर्व डॉक्युमेंटची तुम्हाला सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी जोडायची आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो याचबरोबर तुम्हाला तुमचं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आणि जी फीज तुम्ही या ठिकाणी पे केलेली आहे त्या फीची पावती या सर्व गोष्टी तुम्हाला एका लिफाफ्यामध्ये व्यवस्थित बंद करायच्या आहे। त्या लिफाफ्यावरती तुमचं नाव आणि ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करता त्या पदाचं नाव लिहिणं आवश्यक असणार आहे आणि या सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवरती सबमिट करायच्या आहे। ऍड्रेस तुम्ही बघू शकता 31 जाऊन तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करायचे, म्हणजे समक्ष जाऊन सबमिट करणं आवश्यक असतं आणि पोस्टाने पाठवलेले अर्ज या ठिकाणी स्वीकारले जाणार नाही देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता। सर्वप्रथम तुम्हाला तुमचा फोटोग्राफ या ठिकाणी लावायचा आहे। त्यानंतर तुमचे संपूर्ण पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे वैयक्तिक माहिती, त्यानंतर शाळेची माहिती या ठिकाणी टाकायची आहे, म्हणजे तुमचे एज्युकेशन डिटेल्स आणि सर्वात शेवटी तुमच्या अनुभवाचे डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहे। तसेच लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता, हे देखील तुम्हाला अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो 20 मार्च 2025 ही तुमची अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। तर मित्रांनो अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।